शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडत खरपूस समाचार घेतला। आमची शिवसेना नकली तर बाजूला सगळे भ्रष्टाचारी घेऊन बसलेल्या तुमच्या भाकड भाजपाचं काय? शिवसेना ही तुमच्यासारखी नकली डिग्री नाही असं प्रत्युत्तर देत शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिरसंधान साधलं। सोमवारी कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्कच्या मैदानावर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ हजारो जनसमुदायासमोर पार पडलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ होम मैदानावर सकाळी झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून संबोधलं होतं। त्यानंतर मोदी यांच्या टीकेला ठाकरे यांनी सायंकाळच्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं। नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं वाटलं काय त्यांना? पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत, म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद, कारण अजूनही आपण नामांतर केलं, त्यांनी नाही केलं। हे सगळीकडे त्यांचं जे काही चाललंय थोतांड, आज परत एकदा ते आपल्या शिवसेनेला, ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्या नाही, त्या मशाली आहेत पेटलेल्या, या मशाली पेटल्या आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलं, आता मशालीची धग काय असते ते बघा। या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुसतं मळ राहिलाय, ते कसं कोमेजतं ते बघा। आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? अहो, जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला 66 साली, शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला, तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल। नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला। सगळेजण एकत्र आल्यानंतर मला प्रणितीचा विजय नुसता साधा सुद्धा नकोय। तुम्ही मला हात वर करून सांगायला पाहिजे की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून आम्ही प्रणितीला विजय करून देणार आहे। ठरलं सगळ्यांचं? नक्की? मग विजयाच्या सभेला येऊ? चला, माझं वचन आहे, विजय झाल्यानंतर सुद्धा मी तुमच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही, पण तत्पूर्वी प्रणितीला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचं काम, ते पुण्य काम तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, उमेदवार प्रणिती शिंदे, उत्तम प्रकाश खंदारे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, प्रकाश एलगुलवार, अनिल कोकिळ, सुधीर खरटमल, गणेश वानकर, दत्ता वानकर, अमर पाटील, अजय दासरी, विष्णू कारंपुरी, चेतन नरोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। म्हणून मला असं वाटतं की आता सोलापूरला पुढे नेऊन जाण्याची वेळ आली आहे। मी 15 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, 15 वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिली, 3 टर्म तुम्ही मला आमदार बनवले। ही सोपी गोष्ट नाही आहे ह्या शहर मध्यातून। कामामुळे तुम्ही मला आशीर्वाद दिला। आज तुमचं आणि माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही आहे, एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे, एका आईचं आणि एका लेकीचं नातं आहे, आणि हे नातं हे तोडू शकत नाही। हिम्मत पण करू नका। या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या। युद्ध आहे, मतदारसंघ खूप मोठा आहे, 500 गावं भेट करून मी आली आहे, 7 दिवस राहिले आहेत, रात्र वैराची आहे आणि तुम्हाला माहिती आहे कसे येतात। गाफील नका राहू। 7 मेला आशीर्वाद स्वरूपात तुमचं मतदान या महाविकास आघाडीच्या तुमच्या ह्या बहिणीला करा। मी 1 नंबरवर आपलं त्या ठिकाणी बटन आहे आणि आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आणि अहोभाग्य मला द्या। एक वेळेस ही लढाई माझ्या सोबत लढा, पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी लढायला तयार आहे।